आम्ही दिनांक 18 एप्रिलला काश्मीर टूरसाठी इथे श्रीनगरला पोहोचलो होतो 18ला. 3 दिवसाचा आमचा सोनमार्ग, गुलमार्ग व श्रीनगरचा टूर संपवून परवा रात्री आम्ही पहलगामला आलो. काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका. त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या. प्रकरणाची गंभीरता कळाली. त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे. आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे. तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी, ही विनंती. आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत. धन्यवाद. माझा लहान भाऊ निलेश जैन GST ऑफिसर आहे मुंबईला, तो, त्याची फॅमिली आणि माझी 2 मुलं असे 5 जण एकूण जम्मू काश्मीरला फिरायला गेलेले आहेत. 18 तारखेला ते इथून गेले. श्रीनगर आणि बाकीचे ठिकाणं पाहून पहलगामला ज्यावेळी घटना घडली, ज्यावेळी ही चकमक झाली किंवा गोळीबार झाला, त्यावेळी ते त्या ठिकाणापासून अवघ्या 2 किलोमीटरवर अंतर असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. परंतु त्यांना तातडीने माहिती मिळाली हॉटेल प्रशासनाकडून की तुम्ही आता फिरायला जाऊ नका आणि इथे गडबड झालेली आहे. त्याच्यामुळे ते थोडक्यात बचावले आणि आता ते सुखरूप आहेत. त्यांच्याशी सातत्याने संपर्क आमचा सुरू आहे. आता परतीच्या प्रवासाला ते श्रीनगरला जाऊन परत मुंबईला येण्याच्या तयारीमध्ये आहेत. शासनाने महाराष्ट्रामधील जेवढे पर्यटक जम्मू काश्मीरला गेलेले आहेत त्या सर्व पर्यटकांना तातडीने आजच्या आज कसं परत मुंबईला आणता येईल आणि त्यांच्या आप्तेष्टांचा, नातेवाईकाचा जीव भांड्यात पडेल अशी व्यवस्था करावी, अशी एवढी शासनाला विनंती आहे.